of this series on Sunday. Till Sunday you have to wait and you will get answer that day. आणि ती आम्हाला दिले बाईक A1 जोडी आमची सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या माध्यमातनं तुमचंही मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. दुपारच्या सत्रामध्ये ठीक दुपारचे 2:17 होतात. आतापर्यंत आपण 3 सामने पाहिलेत आणि चौथा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे. तो म्हणजे डोंबिवली ग्रामीण संघासाठी, कारण डोंबिवली ग्रामीण संघानं पहिला सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना जिंकणं एनी कॉस्ट हा सामना त्यांना जिंकणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय याच परिसरातील वीर तानाजी दापोडे संघ ज्याचे नेतृत्व भावेश पवार करतोय. इज अ गुड प्लेयर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. असे 2 संघनायक आपल्या निलेश म्हात्रे एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. अशा 2 संघनायकांमध्ये तुम्हाला एक बिग फाईट पाहायला मिळेल. सो आय रिक्वेस्ट यू डोंट गो एनीवे, जॉइन विथ अस TDPL. I am very lucky to have got a big opportunity for this tournament. Thanks a lot all committee members. All players has been selected by committee members, and you can see the all players is one platform, is the tennis cricket world, one of the one history in the tennis cricket world in the first time from TDPL 2020. Beautiful atmosphere. Birds are flying in the sky. Now time is, it is a 2:20. Then now we are waiting for the start the match. तर सामना सुरू करूया आपण. आम्हाला जगदीश जॉईन झाले, सॉरी धुमाळ आमचे सुभाष धुमाळ बऱ्याच दिवसानंतर आम्हाला जॉईन झाले. स्वागत आहे धुमाळ. भिवंडीतला स्वीट व्हाईस ऑफ भिवंडी. त्यानंतर उद्या आम्हाला या स्पर्धेत जॉईन होतील अजय सुद्धा जॉईन होतील. यांच्या समेत प्रतिभा विलास 7 ट्रॉफी आम्ही केली होती 2016ला. त्यानंतर प्रसाद भोई, प्रसाद परब सुद्धा स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतील. काल आपण पाहिलं डॉक्टर गवळी सरांना या स्पर्धेमध्ये. आज आपण पाहतोय सिद्दीक भाबे, त्यानंतर सुभाष धुमाळ, तसे आमचे स्वीट व्हाईस ऑफ डोंबिवली आमचे संते रोशन संते अँड सुभाष धुमाळ. सो स्टार्ट द मॅच नाव. वी आर वेटिंग फॉर दिस मॅच. तर पाहूया सुरुवातीला काय घडेल 2 षटकामध्ये, या आपण ऐकूया सुभाष धुमाळ यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं दुपारच्या सत्रानंतर TDPLमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात TDPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आजच्या दिवसामधील हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो. डोंबिवली ग्रामीण विपक्ष वीर तानाजी दापोडे या 2 संघामध्ये. सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय ऋषी भोईर आणि दिनेश पाटील. आणि वैयक्तिक सांघिक षटक हाताळण्यासाठी संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे योगेश म्हात्रे या गोलंदाजाकडे. मेंढेने पाहू त्याचं पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. यावेळी पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू डोलवण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षक सुरेख झेल आणि पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज फेल. सूचना असणार आहे. 4404 क्रमांकाची जी गाडी मध्ये पार्क केलेली आहे ती कृपया त्वरित बाजूला काढायची आहे. 4404 क्रमांकाची गाडी मध्ये पार्किंग केलेली आहे ती आपण बाजूला काढायची आहे. तर पहिल्याच चेंडूला पहिला फलंदाज बाजून पॅलमध्ये परतताना आपण होतोय. अर्ली ब्रेक थ्रू योगेश म्हात्रे. मात्र कौतुक करायला गेलं क्षेत्ररक्षकाचं. 30 सर्कलच्या बाहेर जाऊन हा झेल पकडलेला आहे क्षेत्ररक्षकाने. आणि पहिला फलंदाज ऋषी भोईर हा भोपला न फोडता पॅडमध्ये परतलेला आहे. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय योगेश म्हात्रे या गोलंदाजाकडून. न्यू बॅट्समन इन सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार. मात्र सामोरे जाईल रन मशीन ऑफ दापोडे दिनेश पाटील. लोकल बॉय. पाहूया आपल्या होम ग्राउंडवर कशा प्रकारे फलंदाजी करतोय योगेश म्हात्रे. टर्न फ्रॉम VIP रायझिंग. यावेळी कट करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय दिनेश पाटीलच्या रूपाने. बिग ब्लॉक, मोठा धक्का वीर तानाजी दापोडे या संघाला.
मध्ये बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत सचिन भोईर आणि यशपाल माले यांच्यावर मात्र एक मोठी जबाबदारी असणार आहे. आता कौतुक करावे लागेल गोलंदाज योगेश म्हात्रे आणि क्षेत्ररक्षकांचं ज्याप्रमाणे 4404 क्रमांकाची जी गाडी आहे ती कृपया बाजूला काढायची आहे. 2 फलंदाज बावधून पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत आणि गोलंदाज हॅट्रिकवर आहे. पाहूया TDPL मधील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवतोय गोलंदाज योगेश म्हात्रे. योगेश सामना करेल यशपाल यावेळी आणि TDPL मधील पहिली विकेट हॅट्रिक योगेश म्हात्रे या गोलंदाजाच्या नावावर. वरून नजर हटवली होती, नजर हाटी दुर्घटना घटी. यशपाल माले हा बादून पॅव्हलियनमध्ये परतलेला TDPL मधील पहिली विकेट हॅट्रिक. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे 2 विक्रम आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट घेण्याचा जो टेस्ट क्रिकेटमध्ये रेकॉर्ड आहे तो श्रीलंकेच्या चॅम्पियनबाज या गोलंदाजाच्या नावे आहे. तसेच पाकिस्तान विरुद्ध इरफान पठाण या गोलंदाजाने हा कारनामा केलेला आहे. सुभाष, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल या मैदानावरती. बघा, मागचा सामना जेव्हा आपण पाहिला, ज्यावेळी मागच्या सामन्यामध्ये आपण जो संघ फलंदाजी करतो त्या संघानं तब्बल 88 धावा ठोकल्या होत्या आणि तोच संघ यावेळी मात्र पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना मात्र हॅट्रिक विपक्ष संघ प्राप्त करतोय. आणि हॅट्रिकसाठी सॅम स्पोर्ट्सचा खांबालपाडा जितू शेलार यांच्याकडून विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज योगेश म्हात्रे याच्यासाठी ₹500 पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहे. सुभाष, वीर तानाजी धापोडे संघाने मागच्या सामन्यामध्ये 88 धावा ठोकल्या होत्या. सुरुवातीलाच आपण पाहिलं ते सकाळचं सत्र होतं, आता दुपारचं सत्र आहे आणि यावेळी मध्ये परिस्थिती खूप नाजूक पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम योगेश म्हात्रे, मॅन फ्रॉम म्हात्रेपाडा. नक्कीच म्हात्रेपाडा संघाचा ब्रँड आपण पाहतो योगेश म्हात्रे. TNPL मध्ये आपला जलवा दाखवलेला आहे आणि इथेही आपला जलवा दाखवताना आपण पाहतोय. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता, खोलवा टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाज योगेश म्हात्रे याच्या माध्यमातून. ब्रिलियंट प्रीस ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स. कारण चेंडू बघा ऑफ स्टंपच्या थोडंसं खाली ठेवला, त्यानंतर फलंदाज बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न केला. चेंडूमध्ये गती जास्त पाहायला मिळाली आणि हेच कारण की यावेळी मात्र 4 चेंडू लगातार तुम्हाला बीट करताना पाहायला मिळतो गोलंदाज. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स. योगेश म्हात्रे ऑन द टॉप, टर्न फ्रॉम VIP डाइज इन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी गुडघ्यावर बसून हा फटका खेळलेला आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षकांची तिथे टक्कर झालेली आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. 2 धावेने अकाउंट आता मात्र ओपन झालेले आहे ते वीर तानाजी दापोडे या संघाचे. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, झेल घेण्याचा तिथे प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये ही टक्कर झालेली आहे. थोडंसं दुखापतग्रस्त होताना सूरज धुतकर आणि तुषार पाटील या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ही टक्कर झालेली होती. सुबह एक्झॅक्टली कॉल झाला नव्हता की कॉल करायला हवा होता की आय विल टेक. हे कॉल झालं नाही, त्यामुळे थोडासा अभाव तुम्हाला पाहायला मिळाला, कॉलचा अभाव पाहायला मिळाला. त्यामुळे 2 खेळूंमध्ये तुम्हाला टक्कर पाहायला मिळते आणि याचा फायदा मात्र विपक्ष संघाला पाहायला मिळतोय. नक्कीच दुखापत ही क्रिकेटचाच एक भाग आहे. मात्र कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं एक मच्छिंद्र पाटील सर उदाहरण देऊ इच्छितो. ऑस्ट्रेलियाचे डेमिन मार्टिन आणि जेसन गिलेस्पी यांची अशीच प्रकारची एक टक्कर झाली होती आणि त्यानंतर जेसन गिलेस्पीचं नाक फुटलं होतं आणि त्यानंतर जेसन गिलेस्पीला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करावं लागलं होतं. एक्झॅक्टली सुभाष, होतं काय माहिती का, ज्यावेळी आपण ग्रामीणचे खेळू पाहतो त्यांच्यामध्ये जोश आणि स्पिरिट एवढा पाहायला मिळतो की हा झेल घ्यायचा, कन्वर्ट करायचा, फक्त एवढंच लक्ष होतं. त्यामुळे दोन्ही खेळू एकमेकांसमोर कधी आले हे कळलंच नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला थोडीशी छोटीशी दुर्घटना पाहायला मिळते मैदानावरती. नक्कीच खेळ थोडासा थांबलेला आहे. आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. आपल्याकडे वेळ आहे तर मित्रांनो
थोडंसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आज 5 नोव्हेंबर, आज चेस मास्टर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याचा जन्मदिवस. कारण आजच्या दिवशी 1988 मध्ये किंग कोहलीचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1987 मध्ये सुनील गावस्करने आपला शेवटचा वनडे सामना 1987च्या विश्वचषकामध्ये खेळला होता, ज्यामध्ये ग्रॅम गुजने गुडघाट दुखत असताना 111 धावांचं शतक झळकावलं होतं. तो सामना इंग्लंड संघाने इंडियाविरुद्ध जिंकला होता आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता. आजच्या दिवशी 1993 मध्ये ब्रायन लाराने पाकिस्तान विरुद्ध पेप्सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शतक झळकावताना अंतिम विजयपद आपल्या संघाला पटकावून दिलं होतं. आणि आजच्याच दिवशी हैदराबाद वनडेमध्ये 2009 मध्ये सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आलं होतं, ज्याने 175 नावा कुठून काढल्या होत्या. योगेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होते. सामना करेला सचिन भोईर, मॅन फ्रॉम सेलार. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू होता. बचात्मक पद्धतीने हा चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. आणि 3 धावा पूर्ण. धावसंख्या 3ने पुढे सरकते, धावसंख्या 3ने वाढून झालेली आहे ती 5. सुरेश बघू शकाल तुम्ही स्क्रीनवरती किती चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग परफॉर्मन्स. कारण हा सामना त्यांना एनी कॉस्ट दे हॅव टू विन द मॅच, एनी कॉस्ट. त्यामुळे अस्तित्वाची लढत दे आर फायटिंग फॉर द एक्झिस्टन्स. नक्कीच पूर्णपणे झोकून दिलं होतं क्षेत्ररक्षकाने. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे. 1 धावेचं महत्त्व नक्कीच पंजाब संघाला आपण विचारू शकता. IPL मध्ये 1 धावेने त्यांचं क्वालिफायर राऊंड चुकलेला आहे. नक्कीच मागील चेंडूवर जी टक्कर झाली होती त्यावेळी किती धावा आमच्यापर्यंत आल्या होत्या त्या पाहावे लागेल. 4 धावा, 4 धावा त्यावेळी मिळाल्या होत्या. आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर एक्सपर्ट स्कोरर मॅनेट गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड सांगतात की 7 धावा. धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दुसऱ्या षटक घालण्यासाठी संघनायकांनी चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ABF भिवंडी अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सचा गेसुद्दीन शेखच्या हातामध्ये. दूरवरच्या टोकाकडून गेसुद्दीन शेख गोलंदाजी मार्ग सज्ज होते. फील्डची सजावट आपण पाहू शकता. खटियासारख्यामध्ये V शेपमध्ये एक्स्ट्राच्या मागे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर त्यांना शॉर्ट स्क्वेअर लेग. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावे समाधान मानावं लागतं आणि एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 निवडून झालेली ती 8. आपण जो सामना पाहतो डोंबिवली ग्रामीण विपक्ष वीरताने दापोडे या 2 संघामध्ये आज पहिल्या सामन्यामध्ये अमर स्पोर्ट्स कासने संघाने डोंबिवली ग्रामीण संघाला पराभूत केलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये विके प्रतिष्ठान संघाला वीरताने दापोडे संघाने पराभूत केलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये अमर स्पोर्ट्स कासने संघाने विके प्रतिष्ठान संघाला पराभूत केलं होतं. विके प्रतिष्ठान संघ बॅक टू बॅक 2 सामने पराभूत झालेले, तर अमर स्पोर्ट्स कासने संघ बॅक टू बॅक 2 सामने विजयी झालेले. शुभेश, ह्या सामन्यामध्ये आपल्याला खरी रंगत पाहायला मिळेल. क्रिकेटचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतो तेवढ्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे हा सामनाही फार महत्त्वाचा असणार प्रेक्षकांच्या माध्यमासाठी. आणि दोन्ही संघासाठी नक्कीच अस्तित्वाची लढाई म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण दोन्ही संघ तुल्यबल आणि तगडे संघ आहेत. गेसुद्दीन शेख पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चार धावा दिलेल्या होत्या पण 4 धावा येस. यानंतरच्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. अमर स्पोर्ट्स कासने म्हणजे खेळणारा संघ वीरताने दापोडे. त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहणार डोंबिवली ग्रामीण विपक्ष विके प्रतिष्ठान.
कृपया वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. जय पवार सर, आपण संपर्क साधायचा आहे. आज आपण 4 संघांना ॲक्शनमध्ये पाहतोय. कुंदन पाटील फॅम टीम, विविध तानाजी दापोडे, प्रथमेश पाटील फॅम टीम, विके प्रतिष्ठान, अर्जुनभाई फॅम टीम डोंबिवली ग्रामीण आणि भगवान भोईर फॅम टीम अमर स्पोर्ट्स कासने. अमर स्पोर्ट्स कासने संघाचं प्रदर्शन चांगलं राहिलेलं. या संघाने 2 सामने जिंकलेले. वीर तानाजी दापोडे संघाने 1 सामना जिंकलेला आहे. विके प्रतिष्ठान संघासाठी नक्कीच हे आव्हान जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर, कारण 2 सामने या संघाने गमावलेले आहेत. गसुद्दीन शेख दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा गोलंदाजीमार्ग सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक छोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा येतोय. लेग बिफोर LBW 5 रूपाने फलंदाज बाद. आपण तंत्राचा वापर करतोय. खूप चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट आपण पाहतोय आणि त्या स्टँडर्डनुसार आपण पाहतोय ती GTC तितकाच स्टँडर्ड तिचाही पाहायला मिळतो. आपल्याला क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते, क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते आणि पंच निश्चित तुम्हाला इशारा देते. तिसऱ्या पंचांची ती मागणी केली जाते. डिसिजन पेंडिंग. ध्रुव पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे ॲग्रेसिव्ह क्रिकेटर. तर आज तिसऱ्या पंचांची ते मदत घेतली गेलेली आहे. DRS सिस्टीम, रिव्ह्यू सिस्टीम. तिसऱ्या पंचांकडे मैदानी पंचाने निर्णय सुपूर्द केलेला आहे. डिसिजन पेंडिंग. GTCचा एक चांगलं वर्ग आपल्याला पाहायला मिळतंय. जल्पेश भोईर, सूरज म्हात्रे, भूपेश कराले, आशिष भोईर. आज आपण पाहतोय की त्या कॅबिनमध्ये गौरव सावंत सुद्धा आले, जे tenniscricket.com ला फॉलो करतात. आज ते सुद्धा आहेत, त्याचे ऑपरेटर पाहायला मिळतात. खूप चांगली क्लॅरिटी. सुभाष, नक्कीच गौरव सावंत एक माझे चांगले मित्र आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषकाला आमची पहिली भेट झाली होती 2014 या वर्षी आर्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर, ज्यावेळी tenniscricket.in ने ती स्पर्धा कव्हर केली होती. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळते. सुभाष, प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्कंठा पाहायला मिळते जेव्हा डिसिजन असे पेंडिंग असतात. येस, इट इज अ नॉट आउट. हाईट फॅक्टर आहे, त्यामुळे इट इज अ नॉट आउट. नक्कीच एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. हाईट फॅक्टर आणि परिणाम स्वरूप फलंदाज नाबाद. सुभाष, इथे आपल्याला पंचांचा पॅनल पाहायला मिळतो. जय पवार पॅनलच्या माध्यमातून आपण खूप चांगले प्रतिष्ठित पंच पाहतोय, ज्यांच्याकडे क्रिकेटचा देखील तेवढाच चांगला दांडगा अनुभव पाहायला मिळतोय आणि त्याचसोबत तुम्हाला त्यांचं पंचांचा सुद्धा चांगला अनुभव पाहायला मिळतोय. नक्की जय पवार आणि त्यांच्या पॅनलचं पूर्णपणे कौतुक करावं लागेल, कारण मच्छिंद्र पाटील सर, जय पवार सरांनी आणि त्यांच्या पंच पॅनलनी अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे अनुभवलेले आहेत. ते आपण पाहू शकता, एक नवीन पायंडा, आणि हे फक्त GTCच करू शकते. वेलकम सतीक बाबे सर, आपलं हे दुपारच्या सत्रानंतर स्नेहभोजनानंतर कॉमेडी बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. देखिए, विकेटों की तो मानो झड़ी लग गई है. ऐसा लग ही नहीं रहा है कि वीर तानाजी दापोटे बल्लेबाजी कर रही है. जिस तरह की गेंदबाजी इस वक्त हम देख रहे हैं, पहले बहुत ही घातक गेंदबाजी की योगेश मात्रे ने, और गैसुद्दीन शेख अब घातक गेंदबाजी कर रहे हैं. समय में कॉपरेट करें प्लीज. नक्कीच सतीक बाबे सर, आणि पहिली विकेट हॅट्रिक ही आपल्याला TDPL मधील पाहायला मिळालेली आहे योगेश म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी मगाशीच उल्लेख केला होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेट पहिल्या षटकामध्ये, वन डेमध्ये पहिल्या षटकामध्ये चॅम्पियन डावासनं विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. तर इरफान पठाण पाकिस्तान विरुद्ध हा कारनामा टेस्ट क्रिकेटमध्ये केला होता. आणि इथे मात्र TDPL मध्ये
पहिला विकेट हॅट्रिक टेकर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो योगेश म्हात्रे हा गोलंदाज. बिल्कुल इरफान पठान की जो हैट्रिक थी वो इसलिए खास थी कि सलमान भट्ट तो स्लिप में आउट हुए थे, लेकिन यूनुस खान को उन्होंने जो अंदर आती हुई गेंद पर बोल्ड कर दिया था और उसके बाद मोहम्मद यूसुफ आउट हुए थे। वो हैट्रिक इसलिए यादगार रही थी कि इरफान पठान ने वो हैट्रिक पाकिस्तान जाकर की थी। नक्कीच आणि त्या विकेट हॅट्रिकचं महत्त्व मात्र तिथे खूपच वाढलं होतं. आणि पहिल्या षटकामध्ये एखादा गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतोय तर संघाचं मनोबल तसेच त्या गोलंदाजाचं मनोबल वाढलेलं असतं. त्याचं प्रात्यक्षिक आपण इथेही पाहतोय. ज्याप्रमाणे योगेश म्हात्रेने विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर वीरतानाजी दापोडे जो संघ होम ग्राउंड खेळतोय तो पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे आणि फ्रंट फुटवर आपल्याला पाहायला मिळतोय डोंबिवली ग्रामीण हा संघ. देखिए बहुत प्रोफेशनल क्रिकेटर्स खेल रहे हैं दोनों टीमों में। मैं रिक्वेस्ट करता हूं कमेंट्री पैनल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से कि आपको समय में सहयोग करना है। देखना है जय पवार हम तक आते हुए क्या निर्णय लेके आए हैं। यश मश्के आणि धीरज माली पिंपळस यांच्याकडून TTPL साठी आणि आमच्या कॉमेडी पॅनलसाठी तसेच ऑर्गनायझेशन कमिटीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. रन नहीं है। यस वॉइस ऑफ मुमरा और NST के प्रोपराइटर यस न्यू सिस्टीम इथे अप्लाय ये केल्यामुळे अंपायर ने जब डिसीजन दिया तो गेंद डेड हुई बकौल अंपायरिंग पैनल और ऑर्गेनाइजिंग कमेटी के, इसलिए रन नहीं दिया गया है। खेल की शुरुआत करना है। व्हॉइस ऑफ मुंब्रा साजिद शेख सरांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. शहजाद शेख कमेंटेटर जो शनिचर को उनकी आवाज आप सुनेंगे, उनका इस्तेकबाल है, कल सुनेंगे। यावेळी क्लीन बॉल वाट बॉल गेसुद्दीन शेख याचा हा चेंडू आपण पाहतो अफलातून आणि आणखीन एक फलंदाज बाद. बाजी फेल रही थी। ये देखिए अराउंड डिलेक्स विकेटों को खुला छोड़ा था और गैसुद्दीन ने वहीं स्टंप्स को ले उड़े। कमाल की गेंदबाजी हम देख रहे हैं यहाँ पर डोंबिवली ग्रामीण की। आणि दयनीय अवस्था आपण पाहतो वीरतानाजी दापोडे संघाची. 4 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा. अभी तक मेरे ख्याल से दीपेश माली, भावेश पवार बल्लेबाजी को नहीं आए हैं। नए बैट्समैन अरशद चौधरी पिछले मैच में बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी, लेकिन वो जो कहते हैं कि वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है, इसका दबाव भी ज्यादा है। नक्कीच दबावाच्या स्थितीमध्ये आपल्या संघाला सावरावं लागेल. हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी ज्याने मागच्या सामन्यामध्ये 50 षटकारी या टुर्नामेंटमधील पेश केला होता. पूर्णपणे जबाबदारी आता मात्र हर्षद चौधरी आणि सचिन भोईर या 2 फलंदाजांवर येऊन ठेपलेले आहे. कल दोस्तों तैयार रहिए, एक से बड़े एक नाम आप देखेंगे, स्पेशली भिवंडी से वंडर बॉय भिवंडी जयेश पाटिल, दीपक पाटिल, अख्तर शेख, जावेद मेगा, सूरज केने, beauty from Gasuddin Sheikh, left lone from batsman Arshad Chaudhary. Lovely ball indeed. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतो गेसुद्दीन शेख याच्या माध्यमातून पूर्णपणे बॅकफुटवर आपण पाहतोय वीरतानाजी दापोडे हा संघ. गेसुद्दीन दूरवरच्या टोकाकडून वळताना मोठा फटका, बिग 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 हिट, षटकार.
जज चौधरी ने सारा गुस्सा उस गेंद पे उतार दिया। जिस तरह विकेटों की झड़ी लगी थी, आइए देखते हैं। बहुत दूर दे मारा है, ये देखिए ऑफ स्टंप के पार से लपेटा अपने बल्ले पर, जा रही है जा रही है जा रही है, गेंद आउट ऑफ पार्क, हाय एंड हँडसम 6 रन। हिटमॅन ऑफ दापोडे याच्या बॅटमधून निघालेला हा उत्कृष्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारांची धावसंख्या वाढते. गैसुद्दीन हा सामना करेल फलंदाज हर्षद, यसुद्दीन शेख टू हर्षद चौधरी. यावेळी चेंज ऑफ पेस, फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे एका धावेसाठी. एक धाव पूर्ण आणि सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 वरून झालेली ती 15. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतोय. धावपळीवर 4 गाड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त केलेला योगेश म्हात्रे यांनी. योगेश म्हात्रे याचं खास अभिनंदन म्हात्रेपाडा सरपंच सन्माननीय राम अनंता म्हात्रे यांच्याकडून केले गेलेले आहे. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद राम अनंता म्हात्रे, म्हात्रेपाडा सरपंच. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर वेळेच्या वरती सहकार्य करायचं, लगेच आपला खेळ सुरू करायचा आहे. दरम्यान भिनारीतून रमेश भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 4-5-15. TDPL आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन. आज 4 संघ आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. कुंदन पाटील फॅम टीम, वीर तानाजी दापोडे, प्रतिमेश पाटील फॅम टीम, विके प्रतिष्ठान, अर्जुन पाटील फॅम टीम, डोंबिवली ग्रामीण आणि भगवान भोईर फॅम टीम, अमर स्पोर्ट्स कासने. Thank you, Shubhat Dhumal. End of the mandatory power play. Veer Tanaji not enough total made, only 15 on the board, loss of 4 important wickets. But Harshad Chaudhary is still there. One of the class batsmen made 7 runs in 2 balls. It's a glorious 6. सेंटर ऑफ अट्रॅक्शन जर म्हटलं तर हर्षद चौधरी हे असणार आहे. कारण पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेवलेली हर्षद चौधरी ज्या कशा प्रकारे फलंदाजी करतो याच्यावर मोठी धावसंख्येचं गणित अवलंबून असणार आहे. दिनेश भोसले को गेंदबाजी के लिए बुलाया गया. देखिए जो नीलेश मात्रे हैं वो क्रिकेट के बहुत जानकार है. हालांकि हैट्रिक लिया था, लेकिन उन्होंने तीसरे ओवर में दिनेश को बुलाया. ये कोई अलग गेम प्लान लगता है जो चल रहा है इस वक्त दिमाग में नीलेश के. फील्ड की जमावट लगभग डिपिश गली में खिलाड़ी हैं, पॉइंट पर एक है. दिनेश भोसले, बढ़िया गेंद बीट करती हुई निकल गई विकेट कीपर के पास. आगे रखा था और ड्राइव लगाने की कोशिश की थी हर्षद ने. किस्मत वाले रे, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया. नक्कीच चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नाही. बहुत अच्छा बॉलिंग एक्शन है दिनेश भोसले का. राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे. हालांकि जो नेचुरल स्विंग रहता है उसके लिए ओवर द स्टंप्स गेंदबाजी करना होते. हमारी ओर से चलते हुए इस मर्तबा धीमी गेंद, फटका वहां पर. ये देखिए, हालांकि शॉट को मिस टाइम किया था, लेकिन खराब फील्डिंग वहां पर. 3 रन पूरे किए बैट्समैन ने. पहले आप में गाड़ी छूटी थी नवाबों की लखनऊ में, और पहले आप में कैच छूटा हुआ. नक्कीच गोलंदाज चांगला प्रयत्न केला होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि फलंदाजही फसला होता. गोलंदाज त्यावेळी हसला होता, मात्र इथे क्षेत्ररक्षकाने चूक केलेली आहे आणि हर्षद चौधरी याला मात्र जीवदान मिळालेलं आहे. अहो, या जीवदानाचा फायदा उचलतोय का हर्षद चौधरी? मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. दिनेश थोड़े से नाराज है जिस तरह से हर्षद चौधरी का कैच छूटा है. हालांकि गति परिवर्तन किया था और फंस गए थे वहां पर शॉट खेलने में हर्षद. 9 पे बल्लेबाजी कर रहे, 10 पे हर्षद. दिनेश सचिन को इस मरतबा लॉफ कर दिया. फील्डर हैं लेकिन देखते रह गए. 6 रन. सर से पानी जाएगा. कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते, क्या कुछ नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका. आणि थोडा वेळ असं पाहिलं होतं की ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ खेळतोय,
त्याच अंदाजाने फटकेला होता सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार या फलंदाजाने. मरता क्या ना करता राउंड अब जाके ओवर द विकेट आ रहे हैं. बिल्कुल बहुत खूबसूरत शॉट, जाजिबुल नजर, पहाड़ियों से गिरता हुआ झरना, समंदर से उठती हुई लहरें जिस तरह आंखों में डूब जाती है, सचिन का वो शॉट डूबता हुआ आंखों में. शहजाद शेख एनएसटी के प्रोपराइटर और मशहूर कमेंटेटर वॉइस ऑफ मुमरा हमारे बीच. इस मरतबा यॉक कराने की कोशिश, छोटी बैकलिप से ड्राइव किया, गेंद को एक्स्ट्रा कवर में 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 25 रन पे पहुंचा है. अब ये जोड़ी ने जो विकेटों की झड़ी लगी थी उसको रोक दिया है. नक्कीच ही भागीदारी एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते, कारण विकेट पडत गेले होते, मात्र या 2 खेळाडूंनी संघाला सावरलेले. दिनेश भोसले 30 यार्ड्स के बाहर से गेंदबाजी के लिए मुड़ते हुए. दुनिया के क्रिकेट में बॉब विलीज सबसे लंबे रनअप से गेंदबाजी करते थे. इस मरतबा हाथ को रोक कर किया था. गुड लेन पे पड़ने के बाद गेंद बल्ले के करीब से विकेट कीपर के पास. अच्छी गेंद. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ को खींच लिया था वहां पर, ये देखते हुए कि बैट्समैन पहले ही तैयार है बैकफुट पे. दिनेश भोसले तीसरा ओवर चलता हुआ, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए. इस मरतबा फ्लैशी कवर ड्राइव, गेंद जा रही है डीप कवर में, खिलाड़ी पीछा कर रहे हैं. आप जाकर रिले फील्डिंग की कोशिश, लेकिन नहीं रोक पाए. 4 रन. कोशिश होती हुई. एक बात तो है, अरशद ने पहले मैच में भी अच्छी बल्लेबाजी की थी, अरशद चौधरी ने, और दापोडी के समर्थक और उनकी टीम कहती होंगी कि दिल है के मानता नहीं, बल्कि हर्षद है के मानता नहीं. नक्कीच पुन्हा एकदा आपल्या संघाचा तारणहार बनताना आपण पाहतोय हर्षद चौधरी याला. या स्पर्धेमध्ये 65वा चौकारी हर्षद चौधरी याच्या बॅटमधून आपल्याला पाहिलं. हे स्कोरिंग कार्ड आपण पाहू शकता. ऋषी भोईर, दिनेश पाटील शून्यावर पाहून पेवलमध्ये परतले होते. या इनिंगचं एक वैशिष्ट्य राहिलं, तब्बल 4 फलंदाज सर शून्यावर पाहून पेवलमध्ये परत. हा एक विक्रम म्हणता येईल. सचिन भोईर खेळतो नापात 15 धावसंख्येवर, हर्षद चौधरी खेळतो नापात 14 धावसंख्येवर, आणि 4 फलंदाजांना तर खातही उघडता आलेलं नाही. त्यामध्ये ऋषी भोईर, दिनेश पाटील, यशपाल माली आणि साकिब खान. हे बोलिंग कार्ड आपण पाहू शकता. योगेश म्हात्रे. मैं एक सवाल करना चाहूँगा शुभात धुमाल, जबकि योगेश मात्रे ने 1 ओवर 7 रन और 3 विकेट इंक्लूडिंग हैट्रिक. क्या कारण था कि दिनेश भोसले को बुलाया गया और दूसरा ओवर योगेश से नहीं कराया गया? नक्कीच माझा एक अंदाज असू शकते. येणाऱ्या फलंदाजामध्ये भावेश पवार आणि नक्कीच दीपेश माले फलंदाज आहेत, आणि करंजराची एक रणनीती असू शकते की विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज योगेश म्हात्रे यांना त्यांच्यासमोर घेऊन यायचंय. यस, यानी उनको बचा के रखा था, लेकिन बचा के रखने में रणनीति फेल होती हुई. 29 रन बने, 3 ओवर की समाप्ति. समय में कॉपरेट करें प्लीज. डोमोली ग्रामीण. देखिए नीलेश बहुत अच्छे बैट्समैन है, गैसुद्दीन बहुत अच्छे बैट्समैन है, लेकिन मेरा अपना मानना है कि साईं शेलार जो हैं, अगर वो चल गए तो फिर उनको रोकना बहुत मुश्किल होता है. आपको तो याद होगा खासदार कप 2019 में क्या बल्लेबाजी की थी उन्होंने. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. और कई वीडियोस है उनके, मैंने देखा हूं, जहां पे उन्होंने 6 गेंदों में 28 रन लेकर मैच जीता है. बहरहाल वो जो कहते हैं ये ठाना जिला प्रीमियर लीग है, यहाँ पे चुने हुए चुनिंदा खिलाड़ी हैं, तो आपको जब अच्छी बैटिंग करते हैं आप, तो आपके सामने बॉलिंग भी अच्छा रहता है. देखना है कि इज गोइंग टू बी किरण शिंदे brought into the attack from far end. Score is Veer Tanaji Dapode 29 for the loss of 4 wicket. Excellent work done by our official scorer Alpesh Gaikwad. One man army. नक्कीच मॅन ॲट गोल्डन फिंगर, मॅन फ्रॉम पिंपलास, अल्पेश गायकवाड. किरण शिंदे
Kiran Shinde took his time now, facing him batsman Sachin. Backward point, short third man. This time slower one, like a leg cutter, beauty. Sachin two-minded stroke, beats him outside the off stump. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि एकदम मनस्थितीमध्ये सापडला होता सचिन भोईर. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्सही झाला होता. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 29 for the loss of 4 wicket. Kiran Shinde was another leg break, but we from the off stump, white signal from umpire. He was in Dusra Mohalla. 1 to score now. His score was up to 30 for the loss of 4 wickets. Kiran Shinde. This time, I think that was a googly. But equally played by the batsman. Good running between the wicket. 2 more to total now. Score was a one-shot signal from umpire. 31 for the loss of 4 wicket. That was a googly, I think, because last one was a off break from Kiran Shinde. He's a genuine leg break bowler. चांगलं मिश्रण आपण पाहतोय. गोलंदाज किरण शिंदे त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. Kiran Shinde turn from far end, facing him batsman Sachin Bhoir. Faster one, equally played in the gap. Ball is racing all the way to the whitish long on boundary for 4. Yes, he's out, hit wicket. Yes, he's out. Sachin is out, hit wicket. Look at that. Yes, what a great umpiring. Great umpiring. Yes, he's out. The foot is touched through the stumps and broken the bells. Yes, he's out. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा एक अचूक निर्णय, अचूक नजर आणि सचिन भोईर हेड विकेटच्या पद्धतीने सुनिश्चितच्या पद्धतीने बाद होऊन परतताना. So wicket number 5 is gone now. New batsman in the proud of Bhiwandi cricket. Harfan Maula, Khilari, drops in hero. Bhavish Pawar, the captain of Veer Tanaji Dapote. I think Shubhas is still not enough total on the board because the 4th over in progress and I think Domoli Gramin well control the batting of Veer Tanaji Dapote. नक्कीच सिद्दीक बाबे सर आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. इनफ टोटल तर नाही. 35 धावांवर निम्मा संघ गारद झालेला आहे आणि वीरताने दापोडी संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत जर पोहोचायचं असेल तर प्राऊड ऑफ भिवंडी गौरव, गोडसई गौरव, भावेश पवार याला कॅप्टन इनिंग खेळावे लागेल. 32 for the loss of 5 wicket. Bhavesh Pawar is the new man in. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी आणि त्याला साथ देण्यासाठी प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. येणाऱ्या फलंदाजीमध्ये लायन ऑफ मानकुली, बाहुबली ऑफ मानकुली दीपेश माली, त्यानंतर प्रितेश पाटील यांचं येणं बाकी आहे. मात्र या जोडीवर पूर्णपणे डिफेंड आता असणार आहे जर चांगल्या धावसंख्येपर्यंत संघाला पोहोचवायचं असेल तर. Yes, Kiran Shinde took his time now. Change in field. Bhavesh Pawar facing Kiran Shinde. Interesting to see Kiran Shinde. Oh, try to googly, but equally chopped away. Beautifully played. But straight to his Scottish third man. Enough time. Bhavesh Pawar off the mark with single. And his score was up to 32 for the loss of 5 wicket. 4th over in progress. Harshad Chaudhary showing his class. Help of 1 boundary and 6. Harshad Chaudhary on 14. The lone man take the resistance against the bowling of Domoli Gramin. नक्कीच या सामन्यामध्ये सातत्य दाखवले हर्षद चौधरी यांनी. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. Kiran Shinde. Very straight out onside view. 5 men patrolling right on the boundary. Leg break, fine delivery, inside edge of the bat, unconventional hit, straight to backward score leg boundary. Enough time, batsman gets 1 and score was up to 33 for the loss of 5 wicket. This is the, I think, economical over so far bowled from Kiran Shinde. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय. एक चेंडू अजूनही शेष आहे. सॉरी, किरण शिंदे यांनी मात्र एक चांगली गोलंदाजी केली, एक विकेट प्राप्त केलेली आहे. आणि फक्त जर बघितलं तर
4 धावा खर्च केलेल्या आहेत. Pavesh Pawar on a strike. Need a captain knock in first match. Made 32 runs from Pawar. Oh, googly. Beauty, beauty. Pavesh in trouble. Last one was a googly. नक्कीच गुगलीचा भडीमार आपण पाहतोय. तब्बल आपल्या गोलंदाजांमध्ये 2 ते 3 चेंडू गुगली हाताळलेले आहेत किरण शिंदे यांनी चांगले षटकारी समाप्ती फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. गडी प्राप्त केलेले आहे. 4 षटकांची समाप्ती 4 षटकांची समाप्ती धावसंख्या पण पाहतोय धावफलकावर 33 लॉस फॉर 5 विकेट्स. आणि यानंतरच्या 2 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मॅच की अगली कहानी सुनते मच्छिंद्र पाटिल सर और सिद्दीक बाबे सर की जुबानी. समय में कॉपरेट करे प्लीज. चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर 33 रन है. इसके बाद दोस्तों देखना ना भूलिए वॉर ऑफ टाइटंस, क्लैश ऑफ टाइटंस, अमर कासने और वीर तानाजी दापोटे. बहुत बहुत शुक्रिया सुभाष. चलते फिर एक बार मैदान की तरफ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है. टीम का स्कोर हाल ही में बात करेंगे तो पहले हैट्रिक प्राप्त कर ली थी. पहले 2 ओवर की बात करेंगे तो कुल मिलाकर 4 विकेटों के नुकसान के ऊपर 15 रन बने थे. उसके बाद 2 ओवर में 18 और टीम का स्कोर 33. यहाँ पर फुल टॉस गेंद गेंद स्कोर ऑफ द विकेट. खिलाड़ी वहां पर मौजूद, जब तक गेंद को फील करे तब तक समय था. बल्लेबाज के पास 1 रन पर्याप्त था. 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ यहाँ पर 34 के ऊपर पहुंचता हुआ. बहुत ही शानदार इस सुहाना सफर आप देख पा रहे हैं. TDPL का ये दूसरा दिन. इट इज द सेकंड डे ऑफ दिस टूर्नामेंट. टीम का स्कोर यहाँ पर 34 5 विकेटों के नुकसान के ऊपर. दर्शकों की जानकारी के लिए बताना चाहेंगे दोस्तों, ये मुकाबला खेला जा रहा है डोंबिवली ग्रामीण जिन्होंने पहला मुकाबला खोया था. तो ये मुकाबला उनको जीत उनको यहाँ पर बिल्कुल जाहिर है. और वीर तानाजी दापोटे टीम ने पहला मुकाबला आसानी के साथ जीता था. पहले मुकाबले में उन्होंने 88 रन बनाए थे जो कि उच्चतम स्कोर इस प्रतियोगिता का. तो देखना इस 6 ओवर में कहां तक वो लक्ष्य खड़ा कर पाते हैं. जहां तक सवाल है ग्रामीण डोंबिवली टीम का. प्लीज नीलेश हमें सहयोग करे समय के लिए प्लीज. I request to all captains, sorry to say, but I want cooperation from your side for the time. Restriction is there. तेज रफ्तार के सदर गेंदबाजी में तैयार योगेश मात्रे, जिन्होंने पहले ओवर में काफी बड़ा जलवा दिखाया था. उन्होंने हैट्रिक प्राप्त की थी. वही रफ्तार के सौदागर, बहुत ही शानदार उम्दा गेंदबाजी. बहुत खूबसूरत गेंद टेस्ट करती हुई निकल गई भावेश पवार को. क्या गेंदबाजी कर रहे हैं सुबह से योगेश मात्रे. भावेश पवार, दोनों स्टार खिलाड़ी एक दूसरे के सामने यहाँ पर. बाहर के बल्लेबाज भावेश पवार. शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही पहले खेला. It's a huge 6. That's a great shot. What a little beauty. That's gone mid off the 6. बहुत ही शानदार यहाँ पर. आइए देखते हैं किस तरह से छोटी गेंद थी और छोटी गेंद जब बैट्समैन को मिलती तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है. ये देखिए जैसे ही गेंद को ड्रॉप शॉट किया बैकफुट पे गए, शॉट हम पुल पावरफुल. और ये देखिए उड़न खटोला शॉट, 6 रन. What a confidence. Fantastic shot. After a long time, we are watching the TDPL. बेहतरीन प्रतियोगिता. सभी स्टार खिलाड़ी को, अपकमिंग स्टार, राइजिंग स्टार को एक ही प्लेटफॉर्म पर लाकर खड़ा कर दिया TDPL के माध्यम से. ब्यूटीफुल कॉन्सेप्ट. There have been much discussion for the last several days. देखिए बैट्समैनों से भी रिक्वेस्ट है और फील्डर से भी के समय में हमें कोऑपरेट करें. 40 रन टीम का स्कोर बढ़ता हुआ. जिस टीम ने पिछले मुकाबले में 88 रन बनाए थे वो वक्त था सुबह के सत्र में. अब दोपहर का सत्र हम देख पा रहे हैं. थोड़ी सी कड़ी धूप भी नजर आ रही है. समय हम बताएंगे आपको 3:02. दर्शकों में कोई हलचल नहीं यहाँ पर. जब दूसरा सत्र जारी होता है, जब मुकाबला रफ एंड टफ चलता है, तब दर्शकों में भी हलचल मच जाती है. दर्शक जब ग्राउंड में रहेंगे तो हलचल रहेंगे ना. वो भी बात सही है सर जी, क्योंकि मुकाबले फिलहाल तो फिर एक बार चलेंगे मैदान की तरफ.
रिवर्स शॉट खेलने की कोशिश, कड़ी अपील। इस तेज तरार गेंदबाज को यहाँ पर रिवर्स शॉट खेलने देखना है की अंपायर, लेग अंपायर के पास जा रहे हैं, क्या निर्णय रहता है। ये देखिए स्विच हिट करना चाहता, बहुत जोरदार अपील वहां पर भी है विकेट कीपर द्वारा। और देखना है दोनों अंपायर क्या निर्णय देते हैं, और अंपायर अपनी जगह पर आकर क्या निर्णय देते हैं। आपको फील्ड लगा देना है, अंपायर अपना निर्णय देंगे, और देखना है अंपायर का नट आउट। यस, दोनों अंपायर ने तब्दीश किया आपस में। लेकिन इसके दौरान मैं गुजारिश चाहूंगा खिलाड़ियों से कि आप इकट्ठा ना होइए, क्योंकि इसमें समय की बर्बादी हो रही है। आयोजकर्ताओं से हमें सूचित किया जा रहा है। बढ़िया क्रिकेट, स्टैंडर्ड क्रिकेट यहाँ पर खेला जा रहा है। क्रिकेट का स्टैंडर्ड क्या है, बहुत ही बढ़िया। टीम का स्कोर रुका हुआ 40। स्ट्राइक एंड बल्लेबाज भावेश पवार इज explosive batsman in the tennis cricket world. फुल टॉस, ताकत का इस्तेमाल, गेंद सीमा पार, शानदार छक्का। लगातार पहले ओवर में हैट्रिक किया और दूसरे ओवर में उनको हैट्रिक पे लाके खड़ा किया भावेश पवार ने। 2 सिक्सर लगाए हैं, हालांकि डॉट गेंद जरूर है, इसीलिए तो डेथ ओवर के बहुत ही घातक बैट्समैन है। ड्रॉप सीन के हीरो हैं वो, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी जीरो। Poor delivery this time. Smash it out of park. Use a 6. Total score 46. Loss of the 5 wickets. 46. 46 रन के ऊपर पहुंच चुकी है धीरे धीरे टीम। देखिए जो बॉल अंपायर्स के पास है उसी बॉल से आपको, एक एक्स्ट्रा बॉल है उससे खेलना है, ये ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है। टीडीपीएल में सभी खिलाड़ी हमें सहयोग करें तो 2 नहीं बल्कि 4 चांद लग जाएंगे। निश्चित तौर पर खिलाड़ियों का सहयोग हमारे लिए बहुत बड़ी बात होगी। 40 पर भावेश पवार slowly is getting set. Short pitch delivery once again. One bounce. That's a 4 runs. और इसी के साथ 50 रन पूरे होते हैं स्कोरबोर्ड के ऊपर। 5 विकेटों के नुकसान के ऊपर 50 का आंकड़ा छू चुके हैं इस मैदान के ऊपर वीर तानाजी दापोड़े। बेहतरीन परफॉर्मेंस, बेहतरीन। पहले 3 गेंद में 3 विकेट, शुरू के पहले ओवर में, वो भी पावर सर्किल के दायरे के अंदर। नहीं लग रहा था कि यहां तक पहुंच पाएगी, लेकिन भावेश का बल्ला अब आग उगलता नजर आ रही दोपहर की इस कड़ी धूप में, और टीम का स्कोर पहुंचता हुआ 50 पर। भावेश पवार खेल रहे 7 गेंदों का इस्तेमाल करते हुए 17 रनों के ऊपर। बिल्कुल देखिए खासतौर से मचिंदर, ये है आप एक ओवर अगर खराब कर देते हैं तो पूरा जो पिक्चर है स्कोरिंग का, ये स्कोर बोर्ड का, वो बदल जाता है। इसलिए टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर काफ़ी कम रहता है। एक अच्छा विकेटों का ओवर आया तो बल्लेबाजी पे दबाव आता है, लेकिन एक रनों का ओवर आया तो गेंदबाजी पे आता है। 33 रनों की साझेदारी सर इन दोनों के बीच में बनती हुई यहाँ पर, बहुत ही बड़ी साझेदारी। भावेश पवार 17 के ऊपर खेलते हुए, उनका साथ निभाते हुए हर्षद 16 के ऊपर खेलते हुए, बहुत बड़ी साझेदारी, जरूरत की साझेदारी की, रनों को छूटने की, और इक्का दुक्का से जब भी मौका मिले चौके छक्के लगाकर रनों की रफ्तार लगातार बढ़ती हुई, और टीम का स्कोर पहुंच चुका है 50 के ऊपर 5 विकेटों के नुकसान पर। पारी का अंतिम ओवर प्रगति पर, 6 ओवर का मुकाबला। दोनों टीमें इस मुकाबले में जूझ रही है जीत के लिए, बड़ा मुकाबला। शॉट ऑफ प्लेन, लॉब कैच, गेंद को मिड विकेट के ऊपर, खिलाड़ी तैनात, और ये बनेगा आसान सा कैच पिंटर जोशी गेंद के नीचे, और यहां से ब्रेक थ्रू विकेट मिला है। पार्टनरशिप को ब्रेक यहां पर, और एक 6ठा विकेट मैदान से बाहर। ये देखिए एक्शन रिप्ले में किस प्रकार कैच को लेने के बाद गेंद को बाउंस करते हुए पिंटर जोशी, चेहरे के ऊपर काफी आत्मविश्वास नजर आ रहा था। आउट होने बल्लेबाज बिल्कुल बड़ी विकेट हासिल की है, भावेश पवार आउट होके जा रहे हैं। हमारे कमेंटेटर हर्षद चौधरी आउट होके जा रहे हैं। भावेश पवार अभी मौजूद हैं। प्रमोद जी ने, हमारे कमेंटेटर है साथ ही, उन्होंने इस
TDPL के लिए शुभकामनाएं दी, आपका बहुत धन्यवाद। कल दोस्तों बड़ी टीमें एक्शन में नजर आएंगी और बड़े कमेंटेटर्स भी आपके साथ रहेंगे, खासतौर से सदाबहार कमेंटेटर अजय घरत, वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल, विघ्नेश कमेंटेटर विघ्नेश जी बहुत मशहूर कमेंटेटर है, कमेंटेटर शहजाद शेख भी कर रहने वाले हैं, क्योंकि कल अख्तर शेख, जयेश पाटिल, कई बड़े नाम, सूरज केने, बहुत बड़े नाम हैं। गेंदबाजी के लिए कंटिन्यू रखा है वहाँ पर किरण शिंदे को। योगेश पाटिल ने इस ओवर की बात करेंगे तो 17 रन खर्च किए, हालांकि 2 डॉट गेंद देखे हमने। इस बीच गेंद ऑफ स्टंप गए, थोड़ी सी बाहर, अंपायर का इशारा वाइड का, स्लो डिलीवरी। बल्लेबाज इस गेंद को बैकफुट पर जाकर बैकलिप लेकर फाइनल के रीजन में खेलना चाहते थे। दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, एक दूसरे का आत्मविश्वास बढ़ाते हुए, ताकि अंतिम ओवर प्रगति पर ज्यादा से ज्यादा रन बनाकर एक अच्छा स्कोर खड़ा करने की कोशिश करते हुए और इसके लिए बातचीत करते हुए। शॉर्ट पिच गेंद, बल्ले का फेस कॉल यहाँ पर बीट विकेट के ऊपर से गेंद निकलती हुए सीधा 6 रन की मोर, आउट ऑफ पार, मैसिव 6। पे गुगली डाल के बीट किया था, उसी गुगली को उन्होंने बाहर फेंक दिया। डेथ ओवर के बहुत ही घातक बैट्समैन है। Yes, as far as I know, Bhavesh Pawar is a थोड़ा- very dangerous cricketer in the tennis cricket world. मेरे ख्याल से बल्ला लग गया वहां विकेट कीपर के, थोड़ा सा जख्मी हो गए हैं। जिस तरह भावेश पवार ने हुक शॉट करना चाहा था पीछे जाकर। ये भी आजकल काफी रिस्की हो चुका है क्योंकि विकेट कीपर वाज वेरी क्लोज। यस, जरूर ऐलान यहाँ पर ऑफिशियल ग्रुप की ओर से हम करना चाहेंगे। अगले मुकाबले जो 2 मुकाबले होंगे, इन दोनों कप्तान से यहाँ पर आगाह किया जाता है कि अगले मुकाबले 5-5 ओवर के होंगे। इस बात पर गौर करें। बहुत ही बड़ी प्रतियोगिता। ऑफिशियल ग्रुप जलपेश भोईर, जय पवार, दीपक पाटिल, राजन पाटिल, सुभाष ठाकरे, मुन्ना पठान, सुभाष पाटिल। वेरी गुड जॉब जेंटलमैन। सभी खिलाड़ी को एक ही प्लेटफॉर्म पर लाकर खड़ा कर दिया इस बिल्कुल, टीवी के माध्यम से। वाशेरे के माजी सरपंच विश्वास पाटिल ने भावेश पवार की बल्लेबाजी के लिए 500 रुपए का इनाम दिया है। और यस, वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल भी हमारे बीच में है। कल उनका कहना है कि एक सिक्सर लगा तो 500 रुपए उनके तरफ से भी आएंगे। Yes. यस, विश्वास दोबारा देंगे, साथ में जयेश देंगे। लेकिन आगे की रो में आप देख रहे हैं, वहां पर बहुत ही खूबसूरत टी शर्ट में प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार। Yes, sir. 360 degree angle. Jayesh, you can see tomorrow Yes. in action. देखिए, मैंने 15 इंटरव्यू जो किए लॉकडाउन में, उसमें 10 से 11 बल्कि 12 खिलाड़ी ऐसे थे, सभी मशहूर खिलाड़ी थे, जिनको मैंने पूछा कि आपके पसंदीदा बैट्समैन कौन है, तो उनमें से 12 ऐसे थे जिन्होंने जयेश पाटिल का नाम लिया, वंडर बॉय ऑफ भिवंडी, बिकॉज ही इज द ग्रेट क्रिकेटर। No doubt, sir. As far as I देखिए, know, एज अ कमेंटेटर आप मुझे भी पूछेंगे, जैसा जुल्फिकार का जब इंटरव्यू कर रहा था, उन्होंने कहा मुझे कि मेरे भी एक सवाल का जवाब आप दीजिए। मैंने कहा एज अ कमेंटेटर मुझे आप पूछेंगे तो सभी खिलाड़ी मेरे अपने, इवन 12 खिलाड़ी, लेकिन एज अ सिद्दीक भावे पूछेंगे तो मैंने कहा था कि मेरे पसंदीदा खिलाड़ी वही हैं, वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल। उसकी वजह है, वो बल्लेबाजी करते हैं तो मैच को गिन के, गेंदों को गिन के, कैलकुलेट करके, अगर बल्लेबाजी नहीं करते, गेंद फील्डिंग करते हैं तो कैच लेके रन आउट करके वो मैच को जिता देते हैं। बहरहाल लौट चलते इस अगली गेंद की तरफ। 58 रन टीम का स्कोर बनता हुआ। लगातार फील्ड में तब्दीली होती नजर आ रही है। जो खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर थे उनको मिड ऑफ पर लाकर खड़ा कर दिया। 58 रन 6 विकेटों के नुकसान के ऊपर बहुत ही बड़ा मंजर इस टीवी के माध्यम से। सुहाना सफर। इस बीच गेंद, बढ़िया शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद, इस टाइम खिलाड़ी मौजूद, सूरज दुत्कर यहां पर, और आसान सा कैच।
थैंक यू डीजे। आसान सा कैच यहाँ पर और विकेट नंबर 7वां मैदान से बाहर जाता हुआ। हालांकि 70-75 की नींव रखने की कोशिश की जा रही है। टीम का स्कोर हाल ही में हम देख पा रहे हैं 58 रन। द लास्ट ओवर प्रोग्रेस नाउ इन द फर्स्ट इनिंग। You are watching the beautiful trophy TDPL, the fantastic atmosphere for the cricket. लगातार तब्दीश यहाँ पर की जा रही है, जांच की जा रही है और इस बीच अगली गेंद क्लीन बॉल बिखर दिया यहाँ पर बेल्स को और ये विकेट नंबर गिरता हुआ 8वां। लगातार विकेटों का पतन यहाँ पर होता हुआ। भावेश मैदान के ऊपर अभी भी तैनात है। भावेश के आउट होने के बाद रनों के लिए फिर एक बार संघर्ष करना पड़ रहा है इस टीम को। जिस प्रकार भावेश ने टीम के पारी को संवारा था जब पहली 3 गेंदों के ऊपर हैट्रिक प्राप्त की थी विपक्षी टीम ने, यानी कि डोंबिवली ग्रामीण टीम ने, उस वक्त भावेश पवार ने अपनी टीम के लिए काफी मददगार साबित हुए थे। 58 रन टीम का स्कोर 8 विकेटों के नुकसान पर। अगला मुकाबला टॉस के लिए वीर तानाजी दापोड़े वर्सेस अमर स्पोर्ट्स कांसने। दोनों कप्तान से गुजारिश से टॉस के लिए आना है और खिलाड़ी से गुजारिश है कि बार बार आप इकट्ठा ना हो। सभी टीमों से मैं कहूंगा कि अभी कोई भी मिडल कॉन्फ्रेंस नहीं होंगी, कोई भी सोच विचार नहीं होगा, वरना कमेटी आपको 2 रन का पेनल्टी डिक्लेयर करेंगी। सभी टीमों से रिक्वेस्ट है। यह समय की कमी है हमारे पास, समय की नजाकत कीजिए क्योंकि बड़ी क्रिकेट हम खेल रहे हैं। बड़ा प्लेटफॉर्म भी यहाँ पर है खिलाड़ियों के लिए। किरण शिंदे ही इज ऑन द हैट्रिक, हैट्रिक के कगार पर, हैट्रिक की दहलीज पर हम उनको देख पा रहे हैं। टीम का स्कोर 58 रन है। भविक सर अच्छा स्कोर बनाया मैं कहूंगा, जिस प्रकार शुरुआत हुई थी। सामना करने आए हैं ब्लैक डायमंड ऑफ दापोडे राजन पाटिल। 58 रन टीम का स्कोर, जिसका चहल किया था बल्लेबाजों ने, उसी कगार पर चलती हुई टीम। शॉर्ट पिच गेंद थी, बल्ले का ऊपरी किनारा और खिलाड़ी मौजूद और यहां से बनेगा एक और हैट्रिक, दूसरा हैट्रिक इस पारी में। बहुत ही शानदार गेंदबाजी, उम्दा अजीमोशान गेंदबाजी। बिल्कुल, दोनों हैट्रिक इसी इनिंग में हुए हैं और कुल मिलाकर क्या टोटल रहा है। के ऊपर पारी सिमट चुके हैं। 59 का लक्ष्य मैदान के ऊपर। एक बात को बिल्कुल हम नोटिस करेंगे, जिस प्रकार पहले पारी के आगाज में पहले 3 गेंद में हैट्रिक और अंतिम 3 गेंद में हैट्रिक, यानी कि पारी के शुरू में हैट्रिक और पारी के अंत में समापन करते हुए हैट्रिक। बिल्कुल, ये अच्छा कोइंसिडेंस है। जबकि चाम स्पोर्ट्स के जीतू शेलार ने किरण शिंदे को हैट्रिक के लिए 500 रुपये दिए, वो भी अपने लेके जा सकते हैं। जबकि हमारे माजी सरपंच वाशेरे विश्वास पाटिल ने भावेश पवार के लिए जो 500 रुपये दिए, वो भी हमारे कमेंट्री बॉक्स में आप लेकर जा सकते हैं। यस, गेंद को चॉइस करना है आपको और खेल को तुरंत जारी करना है। जहां तक सवाल यहाँ पर 2 मैचेस और खेलने जारी करने हमें बाकी है, तो गुजारिश करूंगा, उम्मीद करूंगा आपसे सहयोग की। तो ये सत्र समाप्त होता हुआ टीम का स्कोर 58 और लक्ष्य है 59 रन का। जिस तरह से गेंदबाजी की किरण शिंदे ने 5 विकेटें उन्होंने प्राप्त की, बहुत ही शानदार प्रदर्शन रहा उनका। और 59 रनों का लक्ष्य, आने वाले 6 ओवर में क्या कुछ होगा, आगे की कहानी सुनते हैं यहाँ पर हमारे जगदीश और हमारे भावेश सर की जुबानी। बहुत बहुत शुक्रिया।
तानाजी दापोडे क्रीडानगरीमध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2020 स्पर्धेचा दुसरा दिवस. विनंती असेल दापोडे टीमला की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, यानंतर अजून 2 मॅचेस आयोजकांना खेळवायचे आहेत. देखिए 59 का लक्ष्य और अब दापोटे के गेंदबाजों के लिए चिंता का कारण है. जिस तरह जो बैटिंग है, माना कि पहले मैच में नहीं चली थी, डोमोली ग्रामीण की नीलेश है, गैसुद्दीन शेख है, साईं शेलार है, योगेश अच्छे ऑलराउंडर है, तो मुझे लगता है कि अभी तक भले से मैचेस थोड़े एक तरफा हुए, लेकिन ऐसा लग रहा है कि ये मैच शायद कट टू कट जाए. बस नक्कीच, कारण टार्गेट जर पाहिलं तर फक्त 59 धावांचं टार्गेट आहे 6 ओव्हरमध्ये. सुरुवात खूप चांगली केली. योगेश म्हात्रेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सलग 3 विकेट्स, हॅट्रिक त्यांनी प्राप्त केली आणि त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी किरण शिंदेच्या माध्यमातून त्याने देखील एक हॅट्रिक पटकावली आहे. तर नक्कीच एक चांगला कोइन्सिडन्स आजच्या या दिवसामध्ये एकाच इनिंगमध्ये 2 हॅट्रिक. डोंबिवली ग्रामीण संघाचा एक चांगला परफॉर्मन्स, कारण पहिला सामना गमावला होता, कुठेतरी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं होतं आणि दुसऱ्या मॅच मध्ये एक बलाढ्य संघासमोर खूप चांगली कामगिरी. 59 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. कट टू कट खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं TDPL 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आमच्या सोबत बिल्कुल ऑफिशियल लाइक ओपनर भेजना है. जो ऑडियंस इस वक्त यूट्यूब और टेलीविजन सेट पे देख रही है, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं. हमारे ऑफिशियल स्कोरर सर अल्पेश गायकवाड़ सर जो बैठे हैं, आपका भी बहुत बहुत स्वागत, क्योंकि बहुत बड़ा काम. नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून घर बसला प्रेक्षक इथे ही स्पर्धा पाहतायत, कारण इकडे येऊन ही स्पर्धा पाहण्यामध्ये अलाउड नाहीये. कोरोनाचं संकट अजून दूर झाले नाहीये. तर नक्कीच भावे सर अजून एक म्हणेन 9393 जिस किसी की भी कार है, प्लीज उसको वहां से हटाना है. उसकी वजह से आने में तकलीफ हो रही है. MH 04K 9393 KL 9393. सो बैक टू क्रिकेट नाउ. जगदीश तारमाले मेरे से जुड़ चुके हैं. येस, नक्कीच सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. 59 धावांचा टार्गेट आहे. भावे सर मी म्हणत होतो कोरोनाचं संकट अजून दूर झालं नाहीये. एक मानाचा मुजरा या लीगच्या माध्यमातून करतो, कारण खूप चांगली कामगिरी या सर्वांनी केली आणि आपल्या देशासाठी या संकट काळात नक्कीच खूप चांगली मदत आपल्या देशाला त्यांनी केली आहे. त्यांना त्या सर्व योद्ध्यांना या TDPLच्या माध्यमातून एक मानाचा मुजरा. जाऊयात मैदानाच्या दिशेला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. विशाल शहा आणि तुषार पाटील. धन्यवाद. जगदीश तारमाले मेरे साथ कमेंट्री को अंजाम देंगे. भावेश पवार को निम्बोली से सुदर्शन गुलवी उर्फ गोटिया सेठ ने ऑल द बेस्ट कहा है. आपका हार्दिक स्वागत है. क्रिकेट के बहुत ही चहीते हैं. सो बैक टू क्रिकेट नाउ. 2 ओपनर्स ऑन द मिडल, तुषार एंड विशाल शाह. Tushar Patil and Vishal Shah. These two are the opener. Is going to be Himanshu Patil open the bowling attack. 59 की चुनौती है. फील्ड की जमावट आप देख सकते हैं. शॉट थर्मेन शॉट फाइन लेग है, जबकि ऑफ साइड में पॉइंट है, कवर है घेरे के अंदर, मिड ऑन है, थोड़ा स्ट्रैटिश स्क्वायर लेके अंपायर की बगल में, जबकि 2 खिलाड़ी सर्कल के बाहर हैं. वी की शक्ल में लॉन्ग ऑफ और एक वाइडिश मिड विकेट. हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए सामना करेंगे बैट्समैन तुषार पाटिल. पहली गेंद अपील कॉट बिहाइंड की और आउट. बैट्समैन क्या उछाल था गेंद में, बल्ले का चुंबन लेकर विकेट कीपर के पास.
नक्कीच पहिल्याच माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. रक्षक भावेश पवारच्या हातामध्ये चेंडू उचलला. खूप लाऊड अपील पाहिली पंचांनी, थोडासा वेळ घेतला, त्यानंतर डिसिजन घेतला. यस इट इज आउट. पहिला धक्का लागतोय तुषार पाटीलच्या स्वरूपात. आउट होता शून्यावर. 59 धावांचं टार्गेट, परंतु डिफेंड करत असताना खूप चांगली सुरुवात हिमांशूच्या माध्यमातून. पहला झटका लगता हुआ बहुत खूबसूरत गेंद थी, एक्स्ट्रा पेस और एक्स्ट्रा बाउंस भी रहा था. वैसे भी हिमांशु पाटिल की जो फिटनेस है, उनकी जो काटी है, जैसा मेरे साथी कमेंटेटर रोशन संते ने बताया था कि ट्रेंट बोल्ट जो न्यूजीलैंड के गेंदबाज हैं, कोई भी गेंद डालते टाइम ना चिल्लाए प्लीज, या कोई प्लेयर हिमांशु पाटिल को कुछ समझाने वहां पर सीनियर खिलाड़ी आए हैं. समय में कोऑपरेट करें दिनेश प्लीज. हिमांशु पाटिल लंबे रनअप से मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट. बहुत खूबसूरत बॉलिंग एक्शन है उनका. ओह, बहुत ही खूबसूरत गेंद. टिप्पा खाने के बाद बैट्समैन की नींद उड़ाती हुई पहुंचे विकेट कीपर के पास. सातत्याने ज्या प्रकारे योगेश म्हात्रेनं सुरुवात केली होती इनिंगमध्ये डोंबिवली ग्रामीण संघाच्या माध्यमातून, आणि ते मात्र टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देत असताना हिमांशू देखील दाखवून देतोय. पहिला बॉलवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. हिमांशु लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया गेंद को, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन. myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार. खूबसूरती के साथ 4 रन. बॅकफुट पंच होता. खूप लवकर पोझिशन मध्ये होते सिद्दीक सर, एकदम लवकर पोझिशन मध्ये आले होते. हिमांशु लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की जानिब कटी. डॉट गेंद. मनीष मात्रे, राज गुलवी, निखिल भालेकर और सतीश वखारे ने भी भावेश पवार को ऑल द बेस्ट कहा है. सर लास्ट बॉल के कंपैरिजन में ये गेंद थोड़ी सी अंदर की तरफ थी, शरीर की तरफ थी, और पिछली गेंद थोड़ी सी वाइड दी थी, थोड़ी जगह दी थी. लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा दूर से खेला है, गेंद हवा में, दिनेश गेंद के नीचे. बहुत बढ़िया जज, स्क्वायर था लेकिन आसानी से पकड़ लिया. एक और विकेट गिरता हुआ. अब हम कह सकते हैं कि जो कहानी वीर तानाजी ने लिखी, वही पटकथा यहाँ पे लिखती हुए पहले ओवर में डोंबिवली ग्रामीण. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. बाद होतोय. सुनील केवणे देखील माघारी परततो. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. 2 चेंडू निर्धाव, आणि त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये ते झेलबाद होतोय. 59 धावांचं टार्गेट. आणि ज्या प्रकारे सिद्दीक सर म्हणाले की वीर तानाजी संघाने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, मात्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र त्याच प्रकारे सुरुवात पाहायला मिळते बॅटिंग करत असताना डोंबिवली ग्रामीण संघाची. नए बैट्समैन टीम के कैप्टन नीलेश मात्रे बल्लेबाजी को आए हैं. बहुत अच्छा ओपिनियन दिया था नीलेश ने कि आजकल का जो क्रिकेट है, आप ग्राउंड में अगर स्टार हैं तो स्टार हैं, आप नाम के स्टार हैं तो नहीं चलेगा. हिमांशु पाटिल विकेटों की खुराक पाने के बाद मुड़ते हुए 5 गेंदों में केवल 4 रन और 2 विकेट. सामना करेंगे बैट्समैन विशाल शाह. वहीं फील्ड विशाल शाह के लिए हिमांशु पाटिल
रिदम में जाते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा बल्ले के फेस को खोला, स्टीयर किया, गेंद गली के बगल से निकलती हुई तेज आउटफील्ड पर, स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार। पाहू शकाल आपण विश्वामध्ये फक्त दिशाली लेग कट खेळली, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि खूप वेगानं चेंडू निघून गेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा एक संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय। बड़ी बात तो ये थी कि अच्छी गेंद पे इस शॉट को खेला था, ओपन द फेस ऑफ द बैट एंड गाइड डैश बॉल बिटवीन गली एंड बैकवर्ड पॉइंट। इसे कहते हैं नजाकत ज्यादा ताकत कम, मिनिमम एफर्ट एंड मैक्सिमम रिजल्ट। 1 ओवर की समाप्ति, रन बने 8, विकेटें गिरी है 2। अभी भी बराबरी पे मुकाबला चलता हुआ, हालांकि 2 विकेटें गिरने से कहीं ना कहीं जो मिडल ऑर्डर है उस पर दबाव आ सकता है। लंबा बैटिंग लाइनअप है, 2 महान बल्लेबाज अभी आना बाकी है भिवंडी के, एबी डिविलियर्स, गैसुद्दीन शेख और कमाल के खिलाड़ी साई शेलार। नक्कीच अजून गॅसुद्दीन शेख देखील आहे डगआउटमध्ये, साई शेलार देखील आहेत। तर बॅटिंग लाईनअप खूप डीपमध्ये आहे, परंतु या जोडीला एक चांगले पार्टनरशिप इथून करावी लागेल। 8 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात, 2 गडी नक्कीच बाद झालेत। चांगली गोलंदाजी हिमांशूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। 59 धावांचं टार्गेट आहे 6 ओव्हरमध्ये, आणि अजूनही विचार केला तर आता मात्र 24 बॉलमध्ये उर्वरित विजयासाठी 51 धावांची आवश्यकता। 2 ओवर, दूसरा ओवर के लिए भावेश पवार आए हैं गेंदबाजी के लिए। माफ करा, 30 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता। अजूनही 5 ओव्हर शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे। मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच भावेश पवार। वीर तानाजी दापोडे प्लीज स्पेशली कैप्टन भावेश पवार समय में सहयोग करे। भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड विकेट, पहली गेंद फुल टॉस गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9 रनों पे पहुंचा है। तर पहिलाच बॉल थोडंसं अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळाला, लाईन थोडीशी भरकटली होती डाव्या स्टिकच्या बाहेर। इस मरतबा स्विंग कर दिया गेंद को मिड विकेट बाउंड्री पर, पहले बाउंस पे 4 रन। घी का लड्डू दे myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार। नक्कीच आपला विश्वास दुणावला फटक्याने। संघनायक निलेश म्हात्रेचा एक चांगली इनिंग त्याच्या बॅट मधनं फार महत्वाची आहे डोंबिवली ग्रामीण संघाला। पहिलाच बॉल फुल टॉस, त्यावर एक चौकार पाहायला मिळतोय। भावेश पवार इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से शॉट खेलना चाहते थे, ये देखते हुए कि फाइन लेग ऊपर खड़ा है, लेकिन कामयाब नहीं हुए। नीलेश मात्रे अगर एक बार रंग में आए तो फिर गेंदबाजी के रंग ही उतार देते हैं। सुई जीत के लिए पहली पोजीशन की अपने आप को भावेश पवार ने चतुराई से गेंद को किया और एक और डॉट गेंद। नक्कीच एक चांगल्या खेळाडूची निशाणी भावेश सर, पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना भावेश शॉर्ट गेंद हुक कर दिया खाली क्षेत्र में, बहुत ही फाइन 4 रन। गतीमध्ये myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार। What is up? क्या बोल सब लोग? मेरे बनता है मानो ना मचाइए। ये मैच में चौके बहुत ज्यादा लगे हैं। भावेश पवार 8 रन खर्च कर चुके हैं अब तक। इस मरतबा अच्छी गेंद, सवाल पूछा एलबीडब्ल्यू का, अंपायर का कहना कि इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर, लेग बाय। हालांकि छटाया था उस गेंद ने। अपील भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, पंच सहमत नव्हते। ज्यावेळी तुम्ही लेग बिफोर विकेट मागता, पंच खूप सारे फॅक्टर्स लक्षात घेतात, तुमची हाईट फॅक्टर, लाईन अँड लेंथ, मिडल स्टंप, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सोडून जातोय का, या सर्व गोष्टी ते पाहायला मिळतात आणि इथे मात्र पंच सहमत नव्हते। लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते, स्कोर कार्डवर धावसंख्या लगावली गेली आतापर्यंत। डोंबिवली ग्रामीण संघाची धावसंख्या 18 रन। डीआरएस सिस्टम जब नहीं आया था तो डीकी भट्ट ने उसका बहुत अच्छा एक्सप्लेन किया था कि वो एलबीडब्ल्यू किस बेस पे देते हैं।
भावेश पवार इस मरतबा अजीबो गरीब शॉट खेला था, गेंद ने टिप्पा खा के काफी स्विंग होकर चली गई विकेट कीपर के पास। 2 ओवर की समाप्ति, 18 रन। मैच अभी भी कट टू कट है, मैच अभी भी बना हुआ है, कश्मकश अभी भी जारी है, संघर्ष हो रहा है, लेकिन ये संघर्ष और रहेगा, ये कैसे रहेगा? अगले दौर में वॉइस ऑफ शाहपुर युवा कमेंटेटर जगदीश ताड़माले। Yes, नक्कीच थँक्यू, धन्यवाद सिद्दीक सर. 18 धावा, 2 विकेट्स इथे गेलात, 59 धावांचं टार्गेट आहे. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. डोंबिवली ग्रामीण विपक्ष वीर तानाजी दापोडे. आपण पाहत आहे TDPL 2020 वीर तानाजी दापोडे क्रीडानगरी दापोडे या गावामध्ये एक गाव एक मंडळ ही खासियत आहे या गावाची. त्यासोबतच प्लीज घाई करा, विनंती असेल दापोडे टीम, भावेश पवार, दीपेश माई, विनंती आपल्याला की यानंतर देखील अजून एक सामना खेळवायचा आयोजकांना. यानंतर अजून 2 सामने खेळवायचे. तर भावेश, विनंती आपल्याला प्लीज आपण क्षेत्ररक्षण पसरवायचं. लास्ट ऑफिशियल वॉर्निंग तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आयोजकांच्या वतीनं. 18 धावा झाल्या, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 59 धावांचा टार्गेट. भावेश पवार, ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से फर्स्ट ऑफिशियल वार्निंग अब समय के लिए आपको दी जा रही है. फर्स्ट ऑफिशियल वार्निंग वीर तानाजी दापोडे, प्लीज. 24 बॉल 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तर भावेश सर, कुठेतरी भावेश पवार आणि दीपेश माई ही जोडी खूप लेट आली बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर. कारण सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळी 3 विकेट्स घेतले होते योगेश म्हात्रेने, त्यानंतर जवळजवळ 6व्या आणि 7व्या क्रमांकावर ही जोडी आली आणि त्यामुळे मात्र संघाची अवस्था थोडीशी वाईट होती. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ज्या गोलंदाजानं प्रभावित केलं त्याच्यावरच पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवला. हिमांशू पाटील, अलीमगरचा एक दर्जेदार खेळाडू, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. क्षेत्ररक्षण पसरला कारण पॉवर प्लेच्या 2 ओव्हर इथे समाप्त झाल्यात. संघनायक निलेश म्हात्रे याला एक चांगली इनिंग साकारावी लागेल या मॅच मध्ये. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल या स्पर्धेमध्ये डोंबिवली ग्रामीण संघाला. एक चांगली इनिंग इथे मात्र संघनायकाला साकारावी लागेल. 18 धावा 2 ओव्हर मध्ये कंप्लीट झाल्यात. हिमांशू स्कूप केला, खूप चांगला फटका, नजाकत भरा स्ट्रोक. यावेळी डीप मध्ये क्षेत्ररक्षक साकिब खान आहे त्या ठिकाणी. चांगले प्रोटेक्शन मिळते आणि तो परत एकच सिंगल इथे निलेश म्हात्रेला मिळेल. देखिए, अभी धीरे धीरे तो ये लग रहा है कि नीलेश मात्रे जिन शॉट्स के लिए जाने जाते हैं, इम्प्रोवाइज क्रिकेट के लिए बहुत ज़्यादा जाने जाते हैं, वहीं शॉट्स वो कुछ खेलते हुए. मुझे आज भी याद है KPL कृष्णा प्रीमियर लीग जो सुरई अंजूर में हुआ था 2013 में, नीलेश मात्रे की बल्लेबाजी देखकर सब दंग रह गए थे. सो एस्पेशली सर इज या फलंदाजी खासियत आहे की ते डावखुऱ्या हाताने देखील फलंदाजी करतात आणि उजव्या हाताने देखील फलंदाजी करतात. प्लीज प्लीज सातत्यानं ऑर्गनायझरच्या वतीनं तुम्हाला सूचना करतोय. दापोडे टीम, भावेश पवार, प्लीज विनंती असेल आपल्याला, टाइम वेस्ट नका करू. यानंतर अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खूप चांगला स्टिअर केलाय. गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या मधून चेंडू भेदून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आइए देखते हैं इस गेंद को कैसा खेला था. ये देखिए, विद द टाइट स्विंग कर दिया ऑन साइड में, काफी फ्लैट शॉट गया था और गैप में जाता हुआ गेंद 4 रनों के लिए. चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावर 23. सकारात्मक पद्धतीने इथे मात्र धावसंख्येचा पाठलाग पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना डोंबिवली ग्रामीण संघाकडनं खूप क्लोज मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हिमांशू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला इथे बॅटचा फेस बंद केला, पंचांकडे पाहिलं आणि पंचांचा इशारा हा निर्धाव चेंडू आहे. देखिए, TDPL की मैन ऑफ द सीरीज जोड़ी नंबर 1 नीलेश पाटिल और शुकेश डाकी, ये दोनों ने भावेश पवार को ऑल द बेस्ट कहा है. लेकिन अब जिस तरह से डोंबिवली की टीम पीछा कर रही है, लगता है पीछा छोड़ेंगी नहीं. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने इथं धावलांचा पाठलाग केला जातोय. यावेळी अपील करतायत, पंच वळतायत, लाईन पाहिली, येस डावा स्टिकच्या बाहेर, येस इट इज अ वाईड, इशारा करतात. एक अतिरिक्त धाव यावेळी मिळते. स्कोर कार्डवर धावसंख्या जर आपण पाहिली आतापर्यंत 24. भावेश सर, 59 धावांचं टार्गेट आहे.
तिसरं षटक इथे प्रगतीपथवर असताना आतापर्यंत खूप चांगला धावा झाला. बहुत बढ़िया अंपायरिंग मैं कहूँगा, क्योंकि लिमिटेड ओवर मैचेस में एक इंच भी अगर मिस करती है लेग स्टंप तो वाइट घोषित किया जाता है. हिमांशू कट केल्या चेंडूला यावी, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आहे. एक सिंगल मिळते साकिब खान च्या 2 ओव्हर आणि अजून एक भावेश पवारची. खूप चांगली टाईट मॅच पाहायला मिळेल भावेश सर. देखिए मैच अभी भी बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है. मैच का क्लियर पिक्चर नहीं, स्टिल नेक टू नेट फाइट गोइंग ऑन. और मुझे लगता है कि ये मैच कट टू कट रहेगा और ये मैच यकीनन फोटो फिनिश रहेगा. येस, नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचचा मनमुराद आनंद आमच्या घर बसल्या लाईव्ह प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. स्विच खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीपमध्ये आहे तिथे. एक सिंगल इथे मिळते. एक चौकार नक्की झाला होता या ओव्हरमध्ये बॅट्समन विशाल शहाच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर खूप चांगला लाईन अँड लेंथवर इथे मात्र गोलंदाजी करतोय हिमांशू पाटील. कमबॅक करतोय आणि एक चांगलं षटक आतापर्यंतच्या माध्यमातून. देखिए भले से हिमांशु ने रन कम दिए, लेकिन जो आस्किंग रन रेट है डोमोली ग्रामीण उसको लेकर चल रही. आने वाले बैट्समैन में साई शेलार एक ऐसे बैट्समैन है जो सेट होने के लिए वक्त नहीं लेते. ऑन साइडला खूप चांगला फटका इथे आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत ऋषी भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, थोडेसे फंबल झाले. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा वेगानं कंप्लीट केलं. एक क्वेश्चन सिद्दीक सर तुम्हाला नक्कीच विचारेल या मॅच विषयी. ज्या दापोडे संघानं पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 87 धावा कुठल्या होत्या, त्या दापोडे संघाला या मॅच मध्ये 58 धावांवर रोखलं. बॅटिंग लाईन तीच होती, मग कुठे चुकलं? नहीं, पहले ओवर में जब आपका हैट्रिक जाता है, पहले ओवर में 3 बैट्समैन जब आपके आउट होते हैं तो दबाव आ जाता है. देखिए 3 ओवर के लिए 13 मिनट का समय बचा है वीर तानाजी दापोटे. तो पहले ओवर में जब 3 विकेट आपके चले गए तो जो आने वाले बैट्समैन रहते हैं उन पे दबाव आ जाता है. और यही कारण था कि जो मिडल ओवर थे उसमें रन नहीं बने और कुछ 5वें ओवर में रन बने डेथ ओवर में. नक्कीच. आणि कुठे ना कुठे भावेश पवार किंवा दीपेश माई ही जोडी खूप लेट आली. जवळजवळ 4थ्या ओव्हरमध्ये ते फलंदाजीसाठी आले. ये ओवर फैसला करेंगे कि मैच किस तरफ जा रहा है, क्योंकि साकिब खान गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी को बुलाया गया है. और यहाँ से डोमोली की जो बैट्समैन है उनको भी पता है कि उनके पास 8 बैट्समैन बाकी है, तो यहाँ से वो जरूर रनों के लिए जाएंगे. हो नक्कीच. भावेश जर पहिला ओव्हर हिमांशू पाटीलने टाकलं, त्यानंतर भावेश पवार पुन्हा एकदा हिमांशू पाटीलकडे चेंडू सोपवलं संघनायकांना. परंतु इथे मात्र भावेश पवारला थांबवलं आणि साकिब खानला गोलंदाजीसाठी आणला. काहीतरी चेंजेस पाहायला नक्कीच या मॅच मध्ये मिळेल. नहीं, भावेश पवार वैसे भी बहुत ज़हीन कैप्टन है और यही कारण है कि उन्होंने देखा कि अब मैच 4थे ओवर में सरक सकता है. अब देखना है कि बल्ला गेंद पे भारी हो रहा है, गेंद बल्ले पे. भावेश पवार, विनंती आहे तुम्हाला सातत्यानं वॉर्निंग द्यायला लावू नका. लाईव्हच्या स्वरूपात प्रेक्षक देखील ऐकतात. तर यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. ऑर्गनायझरच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण कोणत्या प्रकारचा वेळ खर्च करू नका. साकिब खान टॉप एज यावी. क्षेत्ररक्षक पासून थोडासा दूर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर चौकार. myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार. हालांकि पूरी तरह बल्ले के बीचों बीच तो ले नहीं पाए थे, लेकिन उन्होंने जो शॉट फाइन लेग का फील्डर था उसके ऊपर से खेलने में कामयाब हुए. सो स्टान्स बघा लेफ्टी असतात सुरुवातीला, त्यानंतर राईटी होतात. अजून एक चांगला फटका. पूर्णपणे जी क्षेत्ररक्षक लावतात त्या क्षेत्ररक्षकाला बरोबर चकवतात. लगातारचा दुसरा चौकार. साकिब myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार. माली वहां पे आए हैं He's- समझाने के लिए कि नीलेश मात्रे को किस तरह रोका जाए. ये बैट्समैन मैंने अभी अभी आपको कहा
कि केपीएल जब हुआ था तो कहीं ऑडियंस ने मुझे पूछा था कि आप उनसे पूछ लीजिए वो बाएं हाथ के बैट्समैन है कि दाएं हाथ के बैट्समैन है. अतिशय दर्जेदार फलंदाजी यावेळी पाहायला मिळते. निलेश पाटीलच्या बॅटमधनं ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. लगातार ते 2 चौकार आणि तिसऱ्या बॉलवर षटकार. ये देखिए गेंद सीधी पहाड़ियों से पत्थरों से टकरा के पत्थरों से सर पटक के आती हुई क्या शॉट खेला है वहां पर. दिस इज द नीलेश बैटिंग. नील फ्ले इससे अच्छी बल्लेबाजी क्या होती है. दिस इज द क्लेवर बैटिंग. पाहू शकाल आपण टीव्ही स्क्रीनवर खूप लवकर पोझिशन मध्ये आणि खूप चांगला कनेक्ट केला चेंडूला. सिद्दीक सर तुम्ही म्हणाले होते की ही मॅच ही ओव्हर या मॅच मध्ये टर्न ओव्हर असेल आणि नक्कीच आपण पाहू शकाल या ओव्हर मध्ये डोंबिवली ग्रामीण एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये. फिर गेंद ऊपरी सिरा लेकर गई थी लेकिन अच्छी फील्डिंग पीछे राजन की. आप क्या होगा पता है अमरकस ने एक ही मैच जीती है ना 2 जीती है. अब ये होगा कि डोमोली भी एक जीतेंगी वीरताना जी दापोटे भी एक जीतेंगे. उनका भी एक मैच बचेगा इनका भी एक मैच बचेगा. अगर नहीं तो फिर आखिरी मैच सिर्फ फॉर्मेलिटीज हो जाएगा. इसके बाद यानंतर जो सामना आहे भावे सर वीर तानाजी दापोडे वर्सेस अमर स्पोर्ट्स कासने. वीर तानाजी दापोडे संघाला तो सामना जिंकणं गरजेचं असेल आवश्यक असेल. तो फिर डोमोली भी तो वीके प्रतिष्ठान के सामने अपना जोड़ लगाएंगे अगर ये मैच जीतती है तो. इस मरतबा अच्छी गेंद थी काफी स्विंग होकर चली गई थी. टर्न काफी मिला था गेंद में. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या 45. साकिब खान यावेळी पूर्णपणे शफल झाले होते. चांगला चेंडू यावेळी विशाल शहाला पूर्णपणे बीट करतात. तर सुरुवात या ओव्हरची थोडीशी खराब झाली होती परंतु शेवट अंत खूप चांगला पाहायला मिळतो साकिब खानच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14 समाप्त झालाय. धावसंख्या त्या फलकावर 45. विजयासाठी अजूनही 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात यावेळी डोंबिवली ग्रामीण संघ 16 धावा 12 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. या 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात डोंबिवली ग्रामीण संघ की या मॅच मध्ये कमबॅक करतात. 43 धावा झाल्यात 43. विजयासाठी 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. या 16 धावा कशा प्रकारे चेस करतात किंवा कशा प्रकारे डिफेंड करतात यावे पण पाहू शकाल वीर तानाजी दापोडे. या ऐकूयात आमचे सहकारी समालोचक रोशन संते सरांचा आवाज. थँक्यू सो मच जगदीश टरमाले अप्रतिम समालोचक आहेत. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर, सुभाष धुमाळ सर आणि मच्छिंद्र पाटील सर. हे 4 समालोचक आम्हाला जॉईन झालेले आहेत. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकामागे आस्किंग रन रेट आहे 8.00. भाविश पवार येतोय गोलंदाजी मार्कवरती. अतिशय महत्त्वाचं हा षटक असणार आहे. या सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे हे षटक. आणि स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहतोय निलेश म्हात्रे. या निलेश म्हात्रेने अनेक मैदानं गाजवले. तोच फलंदाज आपण पाहतोय TDPL मध्ये देखील आपली चमक दाखवतोय. यावी सुरेख टायमिंग सुरेख फटका निलेश म्हात्रेच्या बॅटमधून ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. myshare.com ऑर्डर किराणा फटाफट डिलिव्हरी झटपट त्यांचा दणदणीत षटकार. 3 नावं नक्कीच पुढे येतात. निलेश म्हात्रे असेल, पिंट्या जोशी आणि ठाण्याचा डहाण्या वाघ प्रमोद म्हात्रे. ही 3 नावं नक्कीच आवर्जून घेतली जातात. अजून एक सुरेख फटका आपण पाहतोय भिडकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. निर्माण झाले या मैदानावरती आणि भाविश पवारवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर मोठागाव क्रिकेट क्लब यांच्याकडून 1000 रुपये.
यावेळी चांगला फटका आपण पाहतो, परंतु फटका फसला. मिस टायमिंग आहे, सोपा झेल सोडला जातोय. एक डाव तर कंप्लीट केले, लेझी क्रिकेट दाखवतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मच्छिंद्र पाटील सर या चेंडूवरती एक्झॅक्टली केलं काय हा प्रश्न पडलाय संगनायकाला, कारण की शेवटच्या क्षणी नेट रन रेट हा देखील महत्वाचा फॅक्टर असू शकेल. नक्कीच रोशन सर, मच्छिंद्र सर. थँक्यू. यावेळी चांगला फटका आपण पाहतो, परंतु झेलची संधी असेल आणि ऋषी भोईरने सोप्पा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय, परंतु मी विनंती करेन सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना एकदा जोरदार टाळ्या उद्या निलेश म्हात्रेसाठी. तर वैयक्तिक निलेश म्हात्रेच्या धावसंख्येत आपण पाहू शकाल, त्याच्यामध्ये जवळजवळ 4 चौकार आणि 3 षटकार 39 धावा करून पास झालाय. आणि जखमी वाघ किती महागात ठरतो, कारण ज्यावेळी यष्टीरक्षण करत होता पहिल्या इनिंग मध्ये त्यावेळी त्याच्या बॅट लागली होती, थोडंसं जखमी झाला होता आणि हा जखमी वाघ फार महागात ठरला वीर तानाजी दापोडे संघाला. 39 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळलाय आपल्या टीमसाठी. संगनायकाची भूमिका काय असते ती पार पाडली या सामन्यामध्ये. ज्याप्रमाणे नक्कीच मच्छिंद्र पाटील सरांनी ओपिनियन घेतलं होतं, टॉस झाला होता, तेव्हा या सामन्यामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल आणि तोच प्रयत्न केला तो म्हणजेच निलेश म्हात्रेने आणि आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन आणलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल स्ट्राईक फलंदाज साई शेलार, डोंबिवली ग्रामीणचा अर्नोल्ड. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, पॅडवरती चेंडू ब्रश होतोय, अंगाला चेंडू ब्रश होतोय, तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त सिंगल. पंचांचा इशारा येतोय, लेग बाईटचा अवांतरच्या स्वरूपात एकदम मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावांची बरोबरी झालेली आहे, सामना बरोबरीच सुटलाय. 58 धावा धावफलकावरती आहे आणि